संभाजीनगरमध्ये दरवर्षी 6 ते 7 विवाहितेचा हुंडाबळी तर 1,500पेक्षा अधिक विवाहितांचा सासरी छळ। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक वास्तव्य समोर। वैष्णवीची आत्महत्या नाही तर हत्याच। गळा आवळल्यामुळे वैष्णवीचा मृत्यू। पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये उल्लेख। वैष्णवीच्या शरीरावरती मारहाणीच्या 15 ते 20 खुणा। वैष्णवीला लग्नामध्ये दिलेलं 51 तोळे सोनं बँकेमध्ये गहाण असल्याची माहिती। हगवणे कुटुंबाचा आणखी एक पराक्रम समोर। वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही उघड। वैष्णवीच्या नातेवाईकांना धमकावणाऱ्या निलेश चव्हाणचा बंदूक परवाना रद्द। मध्यरात्री पोलिसांकडून घरी छापेमारी। निलेशचा शोध सुरू तर कमरेला पिस्तूल लावून डान्स करतानाचा व्हिडिओ समोर। सोलापूरमध्ये विवाहितेला कानाचा पडदा फाटेपर्यंत मारलं। जाऊ आणि दिराकडून काठी आणि रॉडनं मारहाण। 14 मे रोजी गुन्हा दाखल, मात्र सर्व आरोपी अद्यापही फरार। मनसेसोबत नातं जोडायला उद्धव ठाकरेंची सकारात्मक भूमिका। मराठी माणसासाठी एकत्र येणं ही बाळासाहेबांना मानवंदना। संजय राऊतांचं मनसे शिवसेना युतीबाबत मोठं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार। मुख्यमंत्र्यांचे संकेत। तयारीला लागण्याचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर। नीती आयोग आणि मुख्यमंत्री परिषदेला लावणार उपस्थिती, तर एनडीएच्या बैठकीलाही एकनाथ शिंदे राहणार उपस्थित। राहुल गांधी जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्याच्या दौऱ्यावर। पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामुळे पूंछमध्ये सर्वाधिक नुकसान। स्थानिकांशी राहुल गांधींचा संवाद। मॉन्सून गोव्याच्या वेशीवर। मॉन्सूनची गाडी सुसाट। 8 दिवस आधीच केरळमध्ये दाखल। 24 तासाच्या आत महाराष्ट्रात पोहोचण्याचा अंदाज। कसोटी क्रिकेटचा शुभमन गिल नवा कर्णधार। भारतीय कसोटी क्रिकेटचा शुभमन गिल हा नवा कर्णधार। रिषभ पंत याची उपकर्णधारपदी वर्णी।